मग आता हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये आहे, रिअल इस्टेटमध्ये आहे, ॲग्रोमध्ये आहे. तुम्ही एवढे सगळे बिझनेस कसे मॅनेज करता? आणि जेव्हा मी बिझनेसमध्ये आलो तेव्हा मला कळलं की यार बिझनेस इज केवढं क्रिएटिव्ह पण आहे. ॲट द सेम टाईम याच्यामध्ये प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन नवीन चॅलेंजेस येतात. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कळलं की एक आपण कोकण म्हणतो, पण कोकण पण 2 भागामध्ये विभागला गेलं. होतं काय, आत्ता पण जर कोकणामध्ये माणसं येतात, ओके, स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर ती राहतात कुठे? मालवण, तारकर्ली, देवबाग. 2 दिवस ते मालवण, तारकर्ली, देवबागमधली जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत, सिंधुदुर्ग किल्ला म्हणा, आता ते प्रसिद्ध आहे ते वॉटर स्पोर्ट्ससाठी. तर कॉन्टेंट क्रिएशनमधून किती पैसे कमवले जाऊ शकतात? ओके, कारण मी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होतो आणि माझं क्षेत्र खूप मर्यादित ठेवलेलं आहे मी, की बाबा आपल्याला कोकणवरतीच फोकस करायचं. जर तुम्ही बघितलात की आता शार्क टँक इंडियामध्ये फ्लाइंग बिस्ट पण स्वतःचा ब्रँड घेऊन आलेला, बरोबर. ओके, तर त्याने पण स्वतःचा बिझनेस टाकला. ओके, ब्रँड्स प्रमोशन तुम्हाला वेट करायला लागतं ना, की कधी ब्रँड्स म्हणून तुम्हाला पैसे मिळाल. एखाद्या महिन्यामध्ये येतील, पण दुसऱ्या महिन्यात नाही आले तर काय करणार? की जागा विकतो आणि परप्रांतीय जागा घेतात. परप्रांतीय ना प्लॉट कधी विकत घेत नाहीत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हे मेजरली ॲज अ सेकंड होम म्हणून प्रमोट होतं. ओके, जर या मराठी डेव्हलपरना जर आज आपण सपोर्ट नाही केलं तर उद्या हे देशोधडीला लागणार आहेत. कोणते बिझनेस आज कोकणी माणसाकडे आहेत आणि कोणते बिझनेस आज कोकणी माणसाच्या हातातून निघून गेले? कोणतरी एक रील बनवणार, कोणतरी एक व्हिडिओ बनवणार आणि कोकण केला काढला, एखादा पॉलिटिशियन काहीतरी स्टेटमेंट करणार आणि ते लोक घेऊन बसणार. की तो नेपाळी का येतात कोकणामध्ये आणि ते घेणं का गरजेचं आहे? ओव्हर टिकत नाही आहे. आज यावर्षी आंब्याचं उत्पादन कितीतरी कमी आहे. हो, जवळजवळ 30% वरती आलं आहे. मुंबई ते गोवा अंतर 500 किलोमीटर आहे. म्हणजे आपण किती तासात गेलो पाहिजे? 5 तासात गेलो पाहिजे. आज 14 वर्ष आपला रस्ता तसाच आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आज तुम्ही कोकणातील खूप मोठे एंटरप्रेन्योर, इन्फ्लुएन्सर आहात. तर तुमच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली? सो प्रवासाची सुरुवात याचा एंटरप्रेन्योर म्हणूनच झाली. ओके, सो मी पण तुमच्यासारखाच आता तुम्ही इकडे मीडियाचा सेटअप बघतोय तुमचा. सो मी पण आधी एक्सेंचर सारख्या कंपनीमध्ये कॉर्पोरेटमध्ये जॉब केला आणि त्यानंतर मग मी मीडियामध्ये आलो. सो आय स्टार्टेड ॲज अ एडिटर, नंतर मग ॲज अ असोसिएट डायरेक्टर झालो, मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर झालो. सो जवळजवळ 7-8 वर्ष मी मीडियामध्ये काढली. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती काम केलं, पण त्याच्यामध्ये मला कुठे ना कुठे असं वाटत होतं की एक सॅच्युरेशन येतं आहे आणि सुरुवातीला आपल्याला असं वाटतं क्रिएटिव्ह फील्ड आहे, पण जेव्हा ते मोनोटोनस होतं, ओके, सो त्यावेळी मग बोरिंग व्हायला लागतं. ओके, सो मी पण थोडा ब्रेक बघत होतो. यूट्यूब स्टार्ट करण्याच्या आधी आय ट्राईड माय हँड 2-3 बिझनेसेसमध्ये, पण असं खूप काही सक्सेस मिळालं नाही त्याच्यामध्ये. डिसेंट सक्सेस मिळत होतं, चांगले चालले होते बिझनेसेस. ओके, आणि त्याच्यामुळे यूट्यूब जेव्हा स्टार्ट केला तेव्हा पण त्याचा उद्देश क्लिअर होता की बाबा याच्यातून काहीतरी पैसे मिळवण्याचं माध्यम जर आपल्याला क्रिएट करता आलं तर नथिंग लाईक इट. ओके, आणि त्याच अनुषंगाने मग यूट्यूबची सुरुवात झालेली. ओके, आणि त्यानंतर मग यूट्यूब, त्यानंतर मग मल्टिपल आपल्या प्रगत ॲग्रो म्हणा, प्रगत रिएलिटी म्हणा, प्रगत हॉस्पिटॅलिटी म्हणा, या कंपनीचं फॉर्मेशन केलं. मग आता हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये आहे, रिअल इस्टेटमध्ये आहे, ॲग्रोमध्ये आहे आणि अजूनसुद्धा थोडी कामं चालू असतात. अच्छा, पण तुम्ही एवढे सगळे बिझनेस कसे मॅनेज करता? मला असं वाटतं ते मला गॉड गिफ्ट म्हणावं लागेल. ओके, कारण मी नेहमीच मल्टीटास्कर होतो. ओके, आणि जर तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही मीडियामध्ये आहात, सो जर तुम्ही ॲज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करता, ओके, सो आय डिड इट ऑलमोस्ट फॉर 2.5 years व्हेरी सक्सेसफुली. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टीटास्किंग करावीच लागते. ओके, की तुम्हाला शेड्युलिंग पण करायचं आहे, तुम्हाला सगळे सेटवरती जे आपले जे आर्टिस्ट येणार त्यांना कोऑर्डिनेशन करायचं आहे त्यांचं, त्याच्यावर पूर्ण सेट सांभाळायचा असतो. बरं, सो तो एक्सपिरियन्स मला ऑलरेडी होता. आणि म्हणजे मल्टीटास्किंगबद्दल म्हणाल ना तर हेच आहे की मला हे खूप आधी कळलं आहे की आपण एकट्याने काही होऊ शकत नाही. ओके, सो आपल्याला एक टीम क्रिएट करावी लागते. सो आज पण असं नाही आहे की मी काम करतो, भरपूर काम करतो, पण असं नाही आहे की खूप ताण येऊन काम करतो आहे. ओके, डोक्यावरती खूप दबाव आहे, अरे हे आहे ते आहे. ओके, आज आपली जवळजवळ नाही म्हणता 8 जणांची टीम आहे. ओके, ऑफिस आहे प्रॉपर. ओके, सो ऑफिसमधून मॅनेजर आहे, त्यांच्या हाताखाली वेगवेगळे टीम्स आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने ते सगळं कामं चालतात. ओके, आणि त्याशिवाय मग 4 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. ओके, सो माझी वाईफ आधी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जॉब करत होती. सो आफ्टर 2 years शी ऑल्सो क्विट. ओके, सो आता ती पण भरतीला आहे. सो ऑपरेशन्स आणि अकाउंट्स वगैरे ती हँडल करते. सो प्रत्येकाला प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करतात आणि मग काय एवढं वाटत नाही. आपण मल्टिपल गोष्टी करू शकतो, काही हरकत नाही. ओके, पण तुम्हाला स्टार्टिंगपासूनच क्लिअर होतं की तुम्हाला बिझनेस करायचं आहे की इव्हेंच्युअली तुम्ही आलात बिझनेसमध्ये? हो, नाही, स्टार्टिंगपासून नाही. जेव्हा मी लहानाचा मोठा होतो तेव्हा तर आपल्यासमोर म्हणजे प्रोफेशन्स चॉईसेस फिक्स होते. इंजिनियर बना, डॉक्टर म्हणा, नाहीतर CA किंवा CS बना. ओके, सो मला असं वाटतं इनिशियल जो पिरियड होता माझा तो खूप कन्फ्युजिंगचा गेला.
कारण मला ॲक्च्युली कळत नव्हतं की माझी जी पर्सनॅलिटी आहे, ओके, की बाबा मला नवीन-नवीन गोष्टी करायला आवडतं. ओके, जॉब करून मला त्या कधीच करता आल्या नसत आणि त्यामुळे मी जॉब करताना खूप बोर व्हायचो. ओके, म्हणजे असं नव्हतं की मी खूप सक्सेसफुल होतो. हे सगळ्या जॉबमध्ये मी Accentureमध्ये पण काम केलं. सो वन ऑफ द टॉप परफॉर्मर होतो तिथे पण. ओके, सरको म्हणजे ट्रान्सयुनियन म्हणून कंपनी तिकडे पण परफॉर्मर होतो. मीडियामध्ये पण तेच होतं. ओके, कारण मी फटाफट ग्रोथ अचीव्ह केली. ॲज अ एडिटर म्हणून काम केलं. मग असिस्टंट डायरेक्टर, असोसिएट डायरेक्टर, मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. ओके, पण हे सगळं करताना मला ते नेहमी जाणवत राहिलं, यार मला प्रत्येक वेळी ना म्हणजे काही महिने झाले की मला बोर होतं. ओके, मला काहीतरी नवीन चॅलेंज लागतं आणि ते मला खूप अट्रॅक्ट करतं. ओके, सो मला ते कळत होतं की बाबा मी कुठे काय करू, की मला हा जो मला एक जो बोर्डम आहे माझा, ओके, किंवा माझी ही नवीन-नवीन काहीतरी करण्याची जी माझी इच्छा होत राहते, ओके, तर ती कशी फुलफिल करू? मला आत्ता नंतर हे रिअलाईज झालं, जेव्हा मी ॲक्सिडेंटली बिझनेसमध्ये आलो. ओके, कारण मी मीडियामधून ब्रेक घेतलेला आणि आय वॉज ट्राईंग टू फिगर आउट की काय करायचं? आणि जेव्हा मी बिझनेसमध्ये आलो, तेव्हा मला कळलं की यार बिझनेस इज केवढं क्रिएटिव्ह पण आहे. ॲट द सेम टाईम याच्यामध्ये प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन-नवीन चॅलेंजेस येतात. अरे मला नवीन-नवीन सोल्युशन्स काढायला लागतात. पण तोच बिझनेस असतो. पण जर समजा आता तुम्ही वेगळ्या एरियामध्ये आता लाईक जे माझं मालवणमध्ये विला आहे. ओके, सो मालवणची एक वेगळी गणित आहेत टुरिझमची. ओके, तिकडे जवळ-जवळ 4 महिने पावसाळ्यामध्ये टुरिझम बंद असतो. 8 महिन्याचा टुरिझमचा बिझनेस आहे. तर त्याच्यामध्ये ते प्रत्येक महिन्यामधले चॅलेंजेस वेगवेगळे आहेत. दिवाळीमध्ये म्हणा किंवा एप्रिल मेमध्ये म्हणा मोठ्या प्रमाणात लोकं येतात. बाकीच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं येत नाहीत. पण ते एका पर्टिक्युलर समजा इव्हेंट असेल, आता बरडदेवीची यात्रा आहे, तर त्या इव्हेंटला येणार. मग त्याच्या दृष्टीने आपण कसं मार्केटिंग करणार, लोकांना कसं अट्रॅक्ट करणार. पण त्याशिवाय मग मी कर्जतमध्ये पण आलो. तर कर्जतमध्ये फार्म हाऊस आहे एक आपलं, एक विला आहे. तर मग कर्जतचा सगळा जो बिझनेस आहे तो वेगळा आहे. ओके, सो तो वीकेंडचा बिझनेस जास्त आहे. ओके, सो तिकडे पावसाळ्यामध्ये डाऊन असतो कोकणामध्ये बिझनेस, तर कर्जतमध्ये पावसाळ्यामध्ये तो पीक करतो. एक करतो. ओके, सो ते हे वेगवेगळे प्रत्येकाचे बिझनेस चॅलेंजेस आहेत. ओके, सो ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटत जातं. ओके, रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आलो, त्यानंतर मग रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कळलं की एक आपण कोकण म्हणतो, पण कोकण पण 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे, की आता मी महाराष्ट्रातला कोकण म्हणतोय. एक आहे तो आपला तळकोकण, म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा. बरोबर. ओके, आणि दुसरा आहे तो आपला MMR रिजन, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, ओके, आणि रायगड. ओके, सो याचा जर तुम्ही अभ्यास केला तर हा मोस्टली अर्बन एरिया आहे. ओके, सो त्याचं रिअल इस्टेटची गणितं वेगळी आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या रिअल इस्टेटची गणितं वेगळी आहेत. सो याच्यामध्ये अभ्यास करायला पण मला प्रचंड आवडतं. ओके, आणि त्याच्या अनुषंगाने मग तुम्हाला त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये काय वेगळं करता येतं. सो ते नेहमीच चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग वाटत राहतं. सो मी तर ते म्हणजे भरपूर एन्जॉय करतो त्याच्या बाबतीत. ओके. कोकणात बिझनेस करणं किती चॅलेंजिंग आहे? खास करून हॉस्पिटॅलिटी, कारण ते सर्व्हिस बिझनेस आहे. तर त्याच्यामध्ये कस्टमरचे रिव्ह्यूज वगैरे मॅटर करतात. हां. तर काय-काय चॅलेंजेस आहेत त्यामध्ये? बघा आता जनरली आता मी जेव्हा बघतो की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल मी बोलेन, तळ कोकणाबद्दल, कारण कोकणाबद्दल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा. सो याच्यामध्ये जर आपण ओव्हरऑल बघितलं ओके, सो काही-काही पॉकेट्स क्रिएट झालेली आहेत. ओके, त्या पॉकेट्समध्ये जाऊन जर तुम्ही टुरिझमचा बिझनेस करताय, सो देन इट्स वर्थ इट. ओके, आता लाईक माझं गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि देवगडमध्ये मिडबाव. ओके, तर मिडबावमध्ये आज असं काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, काही पॉईंट्स नाही आहेत. ओके, आज जर लोकं राहायला आली तर त्यांना जेवणाची चांगली रेस्टॉरंट्स अवेलेबल नाही आहेत. ओके, सो आपल्याला हे जे लोकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, याचा पण प्रचंड विचार करावा लागतो. त्याच्यामुळे होतं काय, आत्ता पण जर कोकणामध्ये माणसं येतात, ओके, स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर ती राहतात कुठे? मालवण, तारकर्ली, देवबाग. तिथे ते स्टे करतात. तिथून ते 2 दिवस ते मालवण, तारकर्ली, देवबागमधली जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत, सिंधुदुर्ग किल्ला म्हणा, आता ते प्रसिद्ध आहे ते वॉटर स्पोर्ट्ससाठी. मालवण, तारकर्ली, देवबाग हा प्रदेश. तर ते 1 दिवस त्यांचा वॉटर स्पोर्ट्समध्येच जातो. नंतर मग आपले सुवर्ण गणेश मंदिर म्हणा, ओके, किंवा अजून जे पॉईंट्स आहेत ते तिथे कव्हर केल्यानंतर 1 दिवस ते देवगड फिरायला येतात. मग त्याच्यामध्ये ते श्रीदेव कुणकेश्वरला भेट देणार, विजयदुर्ग किल्ल्याला जातात काही-काही. ओके, सो असे जी मंदिरं आहेत, ओके, त्यांना भेट देणार. 1 दिवस ते वेंगुर्ला साईडला जातील. पण त्याचा जो बेस आहे, हा मालवणात राहतो. म्हणजे ते येतात आणि 4 दिवस मालवणमध्येच राहतात. याचं रिझन काय आहे, की मालवणमध्ये त्यांना सगळ्या फॅसिलिटीज मिळून जातात. म्हणजे त्यांच्या राहण्यासाठी त्यांना वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. प्लस त्यांना जेवणासाठी पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आज बरीचशी प्रसिद्ध जी रेस्टॉरंट्स आहेत, ओके, सो आपला आशा लंच होम म्हणा किंवा चैतन्य म्हणा किंवा बांबू म्हणा, ही सगळी मालवणमध्ये आहेत. त्यांची एक प्रसिद्धी झालेली आहे. सो लोकांना मग ते कम्फर्टेबल वाटतं आणि तिथून सगळीकडे अपडाऊन करणं. तर हे जे छोटे-छोटे पॉईंट्स आहेत ना, हे आपण समजून घेतले पाहिजेत, की बाबा लोकं राहण्यासाठी कुठे प्रिफर करतात. जिथे ते राहणार तिथेच ते खाणार. ओके, आज जर मी माझ्या गावामध्ये मी पण होमस्टे सुरू केला, पण तो होमस्टे आहे. ओके, आणि याची जी गणितं आहेत हॉस्पिटॅलिटीची, ती ऑक्युपन्सीवरती डिपेंड असतात. तर ऑक्युपन्सी म्हणजे काय, की बाबा समजा माझा एक मी विला आहे. ओके, सो तो विला 365 डेज तर अवेलेबल आहे.
पण तो किती दिवस ऑक्युपाय होणार, ते तू 100 दिवस होणार, 120 दिवस होणार, 60 दिवस होणार. जर तो ऑन एन ॲव्हरेज 100 डेजच्या वरती ऑक्युपाय होतोय, सो इट्स अ गुड बिझनेस. ओके, मग त्याच्यामध्ये बाकीची गणितं पण आपल्याला बघावी लागतात, की बाबा तुम्हाला फुल टाईम त्याच्यामध्ये एक तुम्हाला माणूस ठेवायचा आहे, जो केअरटेकर असतो. ओके, जर तुम्ही जेवणाची सोय करताय, तर मग तुम्हाला पूर्णच तामझाम ठेवावं लागेल. बरं, ओके. सो या सगळ्याचा प्रॉपर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावं लागेल आणि तुम्हाला हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर तुम्हाला या सगळ्याचा अभ्यास करावा लागेल, की बाबा तुम्हाला जे तिकडचे लोकल एंटरप्रिन्युअर आहेत, जे स्वतः रिसॉर्ट चालवतात, त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल. आता मला याचा फायदा झाला कारण मी कंटेंट क्रिएटर होतो. मी बऱ्याच जणांची मार्केटिंग करायचो. सो त्या दरम्यान मी बऱ्याच जे आपले रिसॉर्टवाले आहेत, होमस्टेवाले आहेत, वॉटर स्पोर्ट्सवाले आहेत, तर त्यांच्याशी गप्पा मारायचो. मी जाणून घ्यायचो कारण मला स्वतःला बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता. मला कळत होतं की बाबा त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. ओके, त्यांना काय-काय चॅलेंजेस फेस होतात, की बाबा 4 महिने जेव्हा पावसाळ्यामध्ये तळकोकणातलं पर्यटन प्रॉपर बंद होतं. ओके, मग त्यावेळी त्यांचे एम्प्लॉईज निघून जातात. तर तेच 4 महिने तर काय खिशातून पगार देऊ शकत नाहीत. मग त्यानंतर मग 4 महिन्यानंतर मग जेव्हा सप्टेंबर, ऑक्टोबरला एम्प्लॉईजची गरज असते, ओके, त्यावेळी ते मिळत नाहीत त्यांना. सो लेबरचे बरेच मोठे इश्यूज आहेत. लोकल वरती डिपेंड राहून हॉस्पिटॅलिटी बिझनेस करणं थोडं चॅलेंजिंग आहे. तर कारण हा 24/7 बिझनेस आहे. लोकं रात्री पण डिमांड करतात 11:30-12 वाजता. त्यांच्या वेगवेगळ्या डिमांड असतात. मग त्या फुलफिल करणं लोकल व्यक्तीला डिफिकल्ट होतं कारण त्याला घरी जायचं असतं. ओके, त्याचं पण कुटुंब आहे. ओके, आपले जे वेगवेगळे सण आहेत त्याच्यामध्ये त्याला पार्टिसिपेट करायचं असतं. मग ते चॅलेंजिंग होतं. सो हा खूप दुरून खूप छान वाटतं कोकण आणि पर्यटन. ओके, पण ॲज अ बिझनेस म्हणून इट्स व्हेरी चॅलेंजिंग. ओके, आणि तुम्हाला याच्यात वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करून सगळा प्रॉपर अभ्यास करूनच या फील्डमध्ये आलात तर उत्तम आहे, असं मी तर सांगेन. तुम्ही कंटेंट क्रिएशन कधी चालू केलेलं आणि कंटेंट क्रिएशनचं तुम्ही तुमच्या बिझनेससाठी कसा वापर करताय? हां. त्याबद्दल जरा सांगा. सो बघा, मी कंटेंट क्रिएशन सुरुवात करून झाली 7 वर्ष. ओके, सो 7 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केलं, तेव्हा मी नवीन-नवीन फ्रेश मीडियामधून आलेलो होतो. सो तुम्ही पण मीडियामध्ये काम करता मला माहिती आहे. सो आपल्या डोक्यामध्ये थोडं डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स असे काहीतरी कॉन्सेप्ट असतात. पण मी सुरुवातीला कसं त्यावेळी मी जॉब करत होतो. जॉब करता मी सुरू केलेलं. ओके, सो पार्ट टाईम तेव्हा मी कोटकमध्ये काम करायचो आणि त्याचबरोबर कारण मी पण एक्सप्लोर करत होतो, की काय करू शकतो म्हणून. ओके, सो हे करता मी सुरुवात केली तेव्हा मी 1-2 सुरुवातीला ना डॉक्युमेंटरी काइंड ऑफ ट्रेकिंगवरती व्हिडिओज बनवलेले. ओके, कारण तो खूपच इनिशियल पिरियड होता. एवढं काय आत्ता जसं एक्सपोजर आहे YouTubeवरती कसे व्हिडिओ बनवायचे, काय करायचं, तेव्हा तर म्हणजे बेसिक आपण फोनवरती एकदम व्हिडिओ बनवायचो. ओके, सो त्यामुळे पहिले 1-2 वर्ष असंच टाईमपास महिन्यातून एखाद व्हिडिओ असं आणि नंतर जवळजवळ एक 1.5-2 वर्षानंतर चॅनल मॉनिटाईज झालं. ओके, आणि त्यानंतर त्या दरम्यान मी गावाला पण गेलो. सो गावातले मी काही व्हिडिओ बनवलेले माझ्या गावातले आणि ते लोकांना प्रचंड आवडले. आणि एक अजून पण आठवतो काजू कारखान्याचा व्हिडिओ होता. ओके, सो इनिशियल पिरियडमध्ये आता तर काजू कारखान्याचे बरेच व्हिडिओ आहेत. पण त्यावेळी नव्हता. मग त्यावेळी तो प्रचंड हिट झालेला. नंतर जे फिश मार्केट्स होते, तर त्याचं लोकांना खूप अट्रॅक्शन होतं. रेसिपीजचं म्हणजे गावातल्या रेसिपीज त्याचं प्रचंड अट्रॅक्शन होतं. सो मग हे जे सगळे व्हिडिओज आहेत ना, याला खूप चांगला सक्सेस मिळायला लागला. आणि असं म्हणू शकतो की 2 वर्षानंतर बऱ्यापैकी याच्यामध्ये ग्रूम व्हायला सुरुवात झाली. म्हणजे चॅनेल वाढायला सुरुवात झाली आणि असं म्हणू शकता मग 5 वर्ष तुम्ही म्हणू शकता ॲक्टिव्हली आहे. आणि त्यानंतर मग मला खूप लवकरच मला शिफ्ट करायचं होतं, की एंटरप्रिन्युअरशिपवरती. पण मी मध्ये यूएसला पण गेलो माझ्या बहिणीकडे. मग व्लॉग वगैरे पण सुरू झाले. ओके, आणि त्या दरम्यान मग मी पहिल्यांदा जो बिझनेस केला तो खूप नॅचरल बिझनेस होता. कारण मी स्वतः देवगडचा आहे आणि देवगडचा असल्यामुळे माझे सगळे रिलेटिव्हज देवगडमधले आहेत. काका, मामा, आत्या. ओके, आणि या मोस्टली 50% लोकांच्या आंबा बागा आहेत. ओके, म्हणजे देवगडच्या हापूस आंब्याच्या. बरं, तर मी त्यांच्याकडूनच देवगडचा हापूस आंबा घेतला आणि आज मुंबई मध्ये किंवा MMR रिजनमध्ये म्हणा, मोठ्या प्रमाणात आपला सबस्क्रायबर बेस आहे, तर त्यांना ते आंबे आणून विकले. तर ओके, सो त्याच्यामध्ये पण चांगला सक्सेस मिळाला. ओके, सो तशी सुरुवात झाली. आणि याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की मार्केटिंग कशी करायची, तर जेव्हा सुरुवातीला गेलं तेव्हा आपण YouTubeवरती लाँग व्हिडिओ बनवलेले. कारण लोकांनी आतापर्यंत देवगडच्या बागेमध्ये जाऊ आंबा कसा काढला जातो, तोडणी कशी केली जाते, तो पिकवतात कसा, ओके, तो नॅचरल पद्धतीने कसा पिकवतात किंवा त्याच्यामध्ये काही बाकीच्या गोष्टी पण मिक्स केल्या जातात का? सो याच्याबद्दल एकदम डिटेल नॉलेजेबल व्हिडिओ बनवलेले आणि ते लोकांना प्रचंड आवडले आणि त्याच्यावरून त्यांनी आंब्याच्या ऑर्डर दिल्या. तर ओके, सो तशी म्हणजे त्या ॲग्रोच्या बिझनेसची सुरुवात झाली. ओके, नंतर मग मी हे सगळं करत असताना मग मालवणला विला घेतला. मग त्यावेळी मग विलाचं म्हटलं विलातून हॉस्पिटॅलिटी फील्डमध्ये येऊया. मग त्याच दरम्यान आता Instagram पण मोठ्या प्रमाणात आलं. ओके, सो दॅन वी स्टार्टेड फोकसिंग ऑन रील्स. मग रील्स शूट करायला सुरुवात केल्या. मग YouTube व्हिडिओ पण असतात, एक लाँग फॉर्मॅट व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लेन करतो आणि मग वेगवेगळ्या प्रकारे अट्रॅक्टिव्ह आपण रील्स क्रिएट करतो.
आणि त्या रील्सच्या माध्यमातून आता ज्या आपल्या मल्टिपल प्रॉपर्टीज आहेत, मालवणचा विला म्हणा, देवगडचा माझा होमस्टे म्हणा मेडबावचं, किंवा आपलं कर्जतमधला फार्म हाऊस विला, आणि अजूनसुद्धा कर्जतमध्ये माझ्याकडे काही मल्टिपल प्रॉपर्टीज आहेत ज्यांच्या बुकिंग्स मी घेतो. ओके, सो याचं सगळं मोस्टली आता जे काम आहे ते रील्समधून आहे. तर आपण आता वेगवेगळे असे प्लॅटफॉर्म क्रिएट केले आहेत Instagramमध्ये, कारण माझा प्रायमरी प्लॅटफॉर्म आहे तो प्रगत लोके आहे, माझ्या वाईफचा आहे तो प्रेरणा लोके आहे. सो त्याच्याशिवाय आपला आता प्रगत हॉस्पिटॅलिटीचा वेगळा प्लॅटफॉर्म आहे. सो प्रगत रिॲलिटीचा आहे. तर प्रगत रिॲलिटी आता जवळजवळ एक यूट्यूबवरती एक 5,000 फॉलोवर आहेत. Instagramवरती 8,000 फॉलोवर झाले आहेत. ओके, सो असे आपण ते वेगवेगळे फॉर्मॅट क्रिएट केलेत आणि असं ट्रीट केलं आहे की दीज आर डिफरंट कंपनीज ओनली. बरोबर. ओके, सो प्रगत लोके जे इंडिव्हिज्युअल चॅनल आहे ते वेगळं आहे. ओके, आणि ही जी कंपनीज आहेत वेगवेगळ्या आहेत, त्यांच्यासाठी ज्या कॉन्टेंटच्या रिक्वायरमेंट आहेत त्यांच्या मार्केटिंगच्या अनुषंगाने, तर तसं आम्ही कॉन्टेंट त्याच्यासाठी करतो. बरोबर. ओके, सो त्याच्यासाठी आता एक वेगळी टीमच क्रिएट आहेत. आपल्याकडे मल्टिपल एडिटर आहेत. काही एडिटर आहेत ते लाँग फॉर्मॅट कॉन्टेंट एडिट करतात, काही एडिटर आहेत ते शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट एडिट करतात. आपल्याकडे कॉलिंगची टीम आहे. ओके, सो कॉलिंगची टीम आहे ती एक हॉस्पिटॅलिटीची टीम आहे, एक रिअल इस्टेटची टीम आहे, आणि ॲग्रोसाठी आपल्याला अजून एक काहीतरी वेगळी टीम, पण ते सिजनल असतं, मग ती टीम आपण इकडे वापरतो. ओके, सो अशा प्रकारे मल्टीटास्किंग करून आपण त्याच्यामध्ये काम करतो आणि प्रत्येक फील्डला वेगवेगळ्या प्रकारे रील्स बनवावे लागतात. बरोबर. ओके, ॲग्रोच्या रील्स वेगळ्या असतात, हॉस्पिटॅलिटीच्या वेगळ्या असतात, रिअल इस्टेटच्या वेगळ्या असतात. तुम्हाला ट्रेंड पण बघावे लागतात की काय ट्रेंड चालला आहे आणि कशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. सो त्या अनुषंगाने आपण त्याचा कॉन्टेंट क्रिएशन करतो. बरोबर. कंटेंट क्रिएशनचा हा एक फायदा होतो, की एक आपलं नेटवर्क तयार होतं Yes. आणि त्यांच्यासोबत आपलं एक कनेक्शन बनलेलं असतं. प्लस ट्रस्ट फॅक्टर असतो. त्यामुळे लोकं आपल्याकडून घेणं प्रिफर करतात. यस. पण आता खूप लोकं कंटेंट क्रिएशनमध्ये उतरत आहेत. खूप सारे इन्फ्लुएन्सर्स झालेत. आता कोकणात पण खूप सारे ब्लॉगर्स आहेत. हां. खूप सारे व्हिडिओज बनवत आहेत. तर कंटेंट क्रिएशनमधून किती पैसे कमवले जाऊ शकतात? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे YouTubeमधून, Instagram असेल याच्यातून? कारण कसं आहे, सुरुवातीला बघताना ते असं वाटतं की ह्याच्यात खूप पैसे आहे किंवा सगळेजण करतात, आपण पण केलं पाहिजे. नंतर जेवढी ॲक्च्युअली करतो तेवढी आपल्याला कळतं की यातून काय रिॲलिटी आहे. तर तुम्ही जरा गाईड केलं तर बरं. येस, बघा आता मी जेव्हा 7 वर्षापूर्वी सुरू केलं ना, सो त्यावेळी एक 2-3 त्यावेळी कॉन्टेंट क्रिएटर होते कोकणामधून. अब 4-5 म्हणूया. ओके, सो ते कॉन्टेंट क्रिएटर आज मी जेव्हा बघतो की त्या किंवा त्यानंतरची जी फेज होती, ओके, बाय दॅट टाईम आय क्रॉस 100K, तेव्हा मी एक व्हिडिओ पण बनवला, हाऊ मच मनी यू कॅन अर्न फ्रॉम यूट्यूब ॲडसेन्स. बरं. ओके, सो त्यावेळी मग बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला, बरेच लोक इन्स्पायर झाले, तर त्यांची यूट्यूब चॅनल सुरुवात केली. सो आता बघा प्रामुख्याने ना, आता म्हणजे मी क्लिअरली सांगतो की कोणकोणत्या मार्गाने तुम्ही याचा कॉन्टेंट क्रिएटर म्हणून पैसे कमवू शकता. ओके, सो मोठा दॅर इज ओनली 3 वेज. ओके, एक आहे की ॲडसेन्स. ओके, म्हणजे तुम्ही जे यूट्यूब चॅनलवरती, फेसबुक चॅनलवरती व्हिडिओ टाकता, ओके, तर त्याच्यामध्ये जो ॲड त्याच्यामध्ये रन होता, तर त्याचा ॲड रेव्हेन्यू तुमच्याबरोबर शेअर केला जातो. बरोबर. ओके, तो 50-55% असतो आणि तो फ्लक्च्युएटिंग असतो आणि सुरुवातीला तो खूप चांगला मिळायचा. ओके, जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन सुरुवात केली तेव्हा यूट्यूबला ॲडसेन्स म्हणून डिसेंट इन्कम होतं. फेसबुक ॲडसेन्समधून पण तुम्हाला पैसे मिळतात. ओके, सो त्याच्यातून एक डिसेंट पैसे मिळायचे. पण जसं आत्ता कसं झालं आहे की पहिल्यांदा जी यूट्यूब आणि फेसबुकची जी स्ट्रॅटेजी होती, ओके, तर ती क्रिएटर बेस होती. म्हणजे जर तुम्ही एखाद्या क्रिएटरला फॉलो करताय तर त्याला त्याचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला रेकमेंड केले जायचे. पण आता यूट्यूब, फेसबुक, Instagram याने त्याची स्ट्रॅटेजी किंवा अल्गोरिदम म्हणतात त्याला, तो चेंज केला. सो तो आता इंटरेस्ट बेस्ड झालेला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला ॲज अ कस्टमर किंवा तुम्ही त्याचा व्ह्युअर म्हणून तुम्हाला कशाने इंटरेस्ट आहे त्याचे तुम्हाला व्हिडिओज दाखवले जातात. तुम्ही जस्ट बिकॉज एखादा कॉन्टेंट क्रिएटरला फॉलो केला आहे, सबस्क्राईब केला आहे म्हणून तुम्हाला त्याचे व्हिडिओ येणार नाहीत. तुम्हाला त्यावेळी तुमचा इंटरेस्ट काय आहे, बाबा तुम्ही घर शोधताय तर तुम्हाला रिअल इस्टेट रिलेटेड व्हिडिओ दाखवणार. ओके, तुम्ही म्हणताय की अरे मला आता ना काश्मीरला फिरायला जायचं, तर ते काश्मीर रिलेटेड सर्च केलं तर की तुम्हाला सगळे काश्मीर रिलेटेड व्हिडिओ येणार. तर ते तुम्ही बऱ्याच जणांनी ऑब्झर्व केलं असेल. सो ना हे फील्ड एवढं ड्रॅमॅटिकली चेंज होत राहतं. सो त्याच्यामुळे एक ॲडिसेन्स होतं, तो एक इन्कम सोर्स होता. तर त्याच्यातूून लोकं पैसे कमवायचे आणि त्याच्यातून मी पण पैसे कमवले. पण त्यानंतर मग व्हेरी अर्ली ऑन सगळ्यांना रिअलाईज झालं की बाबा हे सस्टेनेबल नाही आहे. ओके, सो त्यानंतर मग बरेचसे ब्रँड्स अप्रोच करायला लागले. सो तुम्ही बघितलं असाल बरेचसे जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत ते आपलं मेकअपचे ब्रँड प्रमोट करायचे. मेल कॉन्टेंट क्रिएटर आहेत ते पण आपले शेविंग क्रीम म्हणा, केसांचं ऑइल म्हणा, केसांमध्ये वेगवेगळे शॅम्पू म्हणा, याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या ॲड्स सगळे कॉन्टेंट क्रिएटर करायला लागले. ओके, सो ते सगळं चालू होतं. ओके, सो ते मी पण केलं आहे त्यावेळी. पण त्याचवेळी मला असं कळलं की जे माझं नॅचरल फील्ड आहे, ओके, की ते आहे रिसॉर्ट्स. ओके, कारण मी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होतो आणि माझं क्षेत्र खूप मर्यादित ठेवलेलं आहे मी, की बाबा आपल्याला कोकणवरतीच फोकस करायचं. आपल्याला म्हणजे मी बाहेर पण ट्रॅव्हल करतो, पण त्याचा मी एवढा कमर्शियल विचार नाही करत. जेव्हा मला ट्रॅव्हल करायचं असेल, आता मी मेघालयला गेलेलो,
US ला गेलो, लडाखला गेलो, तर तो काय कमर्शियल नाही. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल आणि त्याचे मी व्हिडिओ बनवतो ते. कमर्शियल पद्धतीने जे मी आता कोकणावरती फोकस केला आहे, तर त्याच्यामध्ये मला कशासाठी बोलवलं जातं, तर वेगवेगळ्या रिसॉर्टसाठी बोलवलं जातं. मुंबईमध्ये मी जवळजवळ नाही म्हणता आता 40-50 रेस्टॉरंटचे व्हिडिओज बनवलेले आहेत. सो हे एक माध्यम आहे, की लोकं तुम्हाला म्हणजे वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत किंवा जे वेगवेगळे बिझनेसेस आहेत, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि ते तुम्हाला सांगतात, की आमचा बिझनेस तुम्ही प्रमोट करा. बरोबर. जर तो तुमच्या नॅचरल रेंजमध्ये येतोय, ओके, तर तुम्ही तो बिझनेस प्रमोट करू शकता. जसं आता मी फूड, ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल ब्लॉगर आहे. ओके, सो या दरम्यान जर मी एखाद्या रिसॉर्टचा व्हिडिओ बनवतोय किंवा रेस्टॉरंटचा बनवतोय, तर माझ्यासाठी खूप नॅचरल आहे ते. बरोबर. ओके, सो मग त्याचा मी एक ब्रँड प्रमोशन्स करतो आणि हे सगळं म्हणजे चालू होतं 2-3 वर्षापासून आणि लोकांना पण याच्यामध्ये पण कळायला लागलं, की आता याच्यामध्ये पण खूप सॅच्युरेशन येतं. ओके, की बाबा आता म्हणजे ब्रँड्स तेवढे पैसे देत नाही. बरेच कंटेंट क्रिएटर झाले आहेत. तेवढं त्यांची इच्छा नसते किंवा काही-काही ब्रँड सुरुवातीला पैसे द्यायचे, ते आता देत नाही. थोडी इकॉनॉमिक स्लो डाऊन पण आहे. ओके, सो मला तर म्हणजे हे खूप आधी रिअलाईज झालेलं, पण लोकांना तर थोडं-थोडं आत्ता रिअलाईज होतंय ते. ओके, सो मी 3-4 इयर्स बॅक खूप कॉन्शियस डिसिजन घेतला, की ठीक आहे, आता जे ब्रँड्स आपल्याला अप्रोच करतात त्यांच्यावर आपण काम करायचं. बट वी नीड टू क्रिएट अवर ओन ब्रँड्स. राईट. ओके, ॲज अ कंपनी म्हणून. ओके, कारण माझी त्यावेळी पण टीम होती. ओके, सो आम्ही त्यावेळेपासूनच आमचे वेगवेगळे ब्रँड जसं आता प्रगत हॉस्पिटॅलिटी आहे, प्रगत रिएलिटी आहे, प्रगत ॲग्रो आहे, प्रगत डिजिटल आहे, ओके, प्रगत फायनान्शियल आहे. ओके, तर हे वेगवेगळे ब्रँड क्रिएट करायला सुरुवात केली. म्हणजे काय, तर आम्हीच बिझनेस क्रिएट करायला सुरुवात केली. ओके, आणि आता हॉस्पिटॅलिटीचा बिझनेस आहे. आय एम नॉट डिपेंडंट की मला कोणीतरी अप्रोच करावा आणि त्यानंतर मग त्यानंतर मी त्यांचं प्रमोशन करणार. ओके, अँड आय अर्न मनी आउट ऑफ इट. मी माझ्याच बिझनेसचं प्रमोशन करेन. मी माझाच बिझनेस ग्रो करेन. बरोबर. माझाच बिझनेस सुद्धा मोठा ग्रो झाला. सो मी जी मार्केटिंग आहे, तर ती माझ्या बिझनेससाठीच करेन. आता जर तुम्ही बघितलात, की आता शार्क टँक इंडियामध्ये फ्लाइंग बिस्ट पण स्वतःचा ब्रँड घेऊन आलेला. बरोबर. ओके, तर त्याने पण स्वतःचा बिझनेस टाकलाय. सो नाऊ धिस इज अ फ्युचर. ओके, आता तर तुम्ही आता बरेचसे कंटेंट क्रिएटर आहेत. आता सध्या रणवीर अलाहाबादी आहे म्हणून कॉन्ट्रोव्हर्सी बरेच चालू आहे. पण तुम्ही जर त्याचा बिझनेस मॉडेल जरी बघितला, तर त्याचा बिझनेस मॉडेल काय आहे? सो बेसिकली ही इज डुईंग पॉडकास्ट. पण पॉडकास्ट तो काय करतोय, की तो स्किल शेअर म्हणून त्याची कंपनी आहे. त्याच्यातून तो पॉडकास्ट आहे, त्यातील कसे करायचे याचं ट्रेनिंग देतो आणि ही चार्ज मनी फॉर इट राईट. आणि ही अर्न्स मनी आउट ऑफ इट. त्याची जी एक मॉन्क म्हणून कंपनी आहे, मॉन्की म्हणून. तर ते त्या ज्या कंपनीमधून ते काय करतात, की वेगवेगळे जे कंटेंट क्रिएटर आहेत, त्यांना ते मॅनेज करतात. त्या कंटेंट क्रिएटरना ते ब्रँड्स बरोबर कनेक्ट करून देतात आणि दे अर्न मनी आउट ऑफ इट इन बिटवीन. ओके, सो दॅट इज प्युअर एजन्सी काइंड ऑफ वर्क. सो दे आर जे बिग ज्यांना खूप आधी कळलेलं आहे, की बाबा जे आधीची जे मॉडेल्स होते ॲडिसेन्स नॉट सस्टेनेबल. आता ॲडिसेन्स म्हणून खूप पैसा मिळत नाही. राईट. ओके, ब्रँड्स प्रमोशन तुम्हाला वेट करावं लागतं ना, की कधी ब्रँड्स म्हणून तुम्हाला पैसे मिळाल. एखाद्या महिन्यामध्ये येतील, पण दुसऱ्या महिन्यात नाही आले तर काय करणार? तिसऱ्या महिन्यात नाही आलं तर काय करणार? किंवा ब्रँडचं बरंच असतं, की बाबा तुमच्यामध्ये काही कॉन्ट्रोव्हर्सी झाली, तुमचे व्ह्यूज डाऊन आहेत, सो दे विल नॉट अप्रोच यू, दे विल नॉट पे यू गुड मनी. ओके, सो ते पण एक डिपेंडेबल नाही आहे. त्याच्यामध्ये खूप इनकन्सिस्टन्सी आहे. ओके, सो मग आता काय करायचं मग याच्यामधून? तर तुम्ही स्वतःचे बिझनेस क्रिएट केला तर तुमचा बिझनेस आहे ना. यू कॅन अर्न मनी आउट ऑफ इट. पाहिजे तेवढी मार्केटिंग करा त्याची आणि त्याच्यातून तुम्ही एक कन्सिस्टंट रेव्हेन्यू जनरेट करा. ओके, सो दीज आर मेजरली 3 वेज टू अर्न मनी आणि माझ्यासाठी तर म्हणाल तर बेस्ट वे इज टू अर्न मनी इज क्रिएट युअर ओन बिझनेस अँड फोकस ऑन दॅट बिझनेस आणि तो तुमच्या कॉन्टेंट क्रिएशन बरोबर कनेक्टेड पाहिजे. राईट. ओके, जर मी आज उद्या शॅम्पूचा बिझनेस करायला गेलो, कारण मला आता फॉलोअर्स आहेत. यूट्यूबला 3.5 लाख, फेसबुकला 3.5 लाख, इंस्टाग्रामला. पण प्रगत लोकांसाठी शॅम्पूचा किंवा ब्युटी प्रॉडक्टचा काही संबंध आहे. कारण मी आयुष्यामध्ये स्वतः कधी क्रीम लावलं नाही. उन्हातान्हात आपण फिरलेली माणसं आहोत, गड किल्ल्यांवरती ट्रेक केलेली माणसं आहोत. मीडियामध्ये आपण कसं काम केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर क्रीमचा आणि शॅम्पूचा माझा काही संबंध नाही आहे. ओके, माझा कशाशी संबंध आहे? माझा ट्रॅव्हलशी संबंध आहे ना. सो मी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करेन. भले तेवढं त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत. ओके, पण ती मला इंडस्ट्री कळते तरी आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत दे वॉन्ट टू ट्रॅव्हल बेसिकली. तर त्यांच्यासाठी ते मग चांगली ऑपॉर्च्युनिटी होते. आता माझे जे मेजॉरिटी जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यातले तुम्ही म्हणू शकता 50 ते 60% कारण आपल्याला डेटा कळतो आणि डेटा इज द न्यू ऑइल असं म्हणतात. ओके, तर आज आपण आपल्या डेटा जाऊन बघू शकतो. आज म्हणजे 50 ते 60% जे सबस्क्रायबर आहेत ते MMR रिजनमधले आहेत. एक 20-22% तुम्ही म्हणू शकता PMR रिजनमध्ये आहेत आणि बाकी ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले आहेत. ओके, सो मी भले फेमस असेल कोकणातला यूट्यूबर म्हणून, पण व्ह्युअर्स कुठे आहेत? ते तर सगळे सिटीजमध्ये बसलेले आहेत. आता हे सगळे सिटीजमध्ये बसलेल्या लोकांना कशाची गरज आहे? म्हणजे ते कोकणामध्ये एकटे फिरायला जातात किंवा ते कोकणातलेच आहेत, पण कोकणामध्ये त्यांना त्यांचं जे सामायिक घर आहे त्याच्यामध्ये काही वाद असतील किंवा छोटी-छोटी खोली मिळते त्यांनाही, तर त्यांना ते तसं नको आहे, की बाबा त्यांना स्वतःचं एक घर हवं आहे कोकणामध्ये. सामायिक घर असू दे, पण त्याच्यावर त्यांना एक सेपरेट घर हवं.
तर हे मला खूप आधी रिअलाईज झालं की बाबा हा एक चांगली कॅटेगरी आहे, लोकांना त्याच्यामध्ये चांगला इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे. ओके, सो मोस्ट प्रॉब्ली आता मी कन्स्ट्रक्शनमध्ये पण येतो आहे की लोकांना, आता मी पहिल्यांदा प्लॉटिंगचे प्रोजेक्ट्स प्रमोट करायचो, त्यांची मार्केटिंग करायचो. ओके, बट ते करता करता मला रिअलाईज झालं की त्यांना जागा घेण्यामध्ये तर इंटरेस्ट आहे घर बांधण्यासाठी. ओके, कारण जनरली हे खूप मिसकन्सेप्शन आहेत लोकांचे की जागा विकतो आणि परप्रांतीय जागा घेतात. परप्रांतीय ना प्लॉट कधी विकत घेत नाहीत. ओके, सो ते कुठची जागा घेतात, ते एकर्समध्ये जागा विकत घेतात. ओके, डोंगरचे डोंगर विकत घेतात आणि त्यांची गणितव्य वेगळीच आहेत. ओके, आपली जी माणसं आहेत ते प्लॉट विकत घेतात घर बांधण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपण जर त्याचं मार्केटिंग करतोय तर आपण आपल्याच लोकांना हेल्प करतो. ओके, सो माझा तर फोकस त्याच्यावरतीच राहिला आहे, मेजरली प्लॉटिंगवरती, की जी मुंबई पुण्यामधली जी आपली कोकणी माणसं आहेत, ओके, त्यांना जेव्हा कोकणामध्ये त्यांचं आणि जनरली गावाच्या बाजूलाच जर एखादा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट त्यांना, तर तिथेच हे लोक प्लॉट घेतात, पण त्यांना घर बांधण्यासाठी पण चांगला कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही आहे. सो मग आधी मी प्लॉटची मार्केटिंग करत होतो. त्यानंतर मग आता त्यांना कळलं की बाबा हे असं पण आहे, त्यांना हे चॅलेंज येतं की त्यांना चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही आहेत. सो मग यार कन्स्ट्रक्शनमध्ये पण आपण उतरला पाहिजे. मग त्याच्यामध्ये पण आता मी टीम क्रिएट करतोय पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. म्हणजे झाले आता ऑलमोस्ट. तर त्यामध्ये ते सुरू करायचं आहे. सो तुमचा जो एक बेस आहे, तुम्ही ज्या रिलेटेड कॉन्टेंट बनवताय, ओके, त्याच्या अनुषंगानेच तुम्ही जर तुमचे बिझनेस प्लॅन केले, डेव्हलप केले, सो मग ते तुम्ही खूप छान प्रकारे करू शकता. मग तुम्ही ते एक लक्षात ठेवलं पाहिजे नक्कीच. तुमचा बिझनेस आहे आणि तुम्ही सोशल मीडियावरती आहात. तर तुम्ही तुमचा बिझनेस सोशल मीडियावरती प्रमोट करू शकता. हां. त्याबद्दल माहिती सांगू शकता. ओके. प्लस त्याचे जसे फायदे आहेत, तसे त्याचे तोटे पण आहे. कधी-कधी निगेटिव्ह मार्केटिंग होतं. येस. जसं रणवीर अलाहाबादी याचं झालं. येस, येस. त्याचं म्हणजे पर्सनॅलिटीला इफेक्ट झाला ना, की त्याच्या ब्रँडवरती इफेक्ट होतो त्याचा. आता जसं तुम्ही पण करताय रिअल इस्टेटचं. हां. ते जे तुम्ही प्लॉटिंगचं मार्केटिंग करायचा, तिथे थोडं निगेटिव्ह कमेंट्स पण यायचे. ट्रोलिंग पण झालं त्याचं. येस, येस. ओके. तर मग याबद्दल काय सांगाल? आणि ट्रोलिंगकडे तुम्ही कसं बघता? ज्यावेळी तुम्ही ते रिफायनरीचा पण विषय निघालेला, त्यावेळी पण ट्रोलिंग झालेलं किंवा आता जे रिअल इस्टेटचं जसं तुम्ही म्हणालात, की कोकण विकायला काढलंय वगैरे, तर असं पण होतं. तर याकडे कसं बघताय? सो बघा, याच्यामध्ये मेन तर आहे की बाबा तुमचा कॉन्शियस क्लिअर पाहिजे आणि तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही काय करताय ते. माझ्या माइंडमध्ये तर मी क्लिअर आहे ना, मी काय करतोय ते. ओके, कारण आज कसं आहे की बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हे मेजरली ॲज अ सेकंड होम म्हणून प्रमोट होत आहे आणि याच्यामध्ये जे लोक पण घरासाठी जागा घेत आहेत ना, हे कुठून बाहेर येत नाही आहे. ओके, तुम्हाला नाही दिसणार की परप्रांतीय येऊन ना घरासाठी जागा घेतात. जसं मी तुम्हाला परत परत सांगतोय की जागा घेतल्यात आणि कुठे घेतल्यात ना, तर मी या प्रोफेशनमध्ये येण्याच्या आधी डोंगरचे डोंगर विकून झाले आणि सगळ्यांना माहिती आहेत की त्यांनी कुठे कुठे लोकांनी जागा घेऊन ठेवलेल्या आहेत आणि ते कोणकोणत्या स्टेटमधून आलेली लोक आहेत वगैरे. सो तो एक वेगळाच सब्जेक्ट आहे. माझं कार्यक्षेत्र मी कसं म्हटलं की मी क्लिअर आहे. ओके, माझा सबस्क्रायबर बेस काय आहे? माझा सबस्क्रायबर्स, मी मराठीमधून व्लॉगिंग करतो, मी मराठीमधून व्हिडिओ बनवतो. माझे व्हिडिओ बघतात कोण? मराठी माणसं. आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना घर हवं आहे. ओके, तर मी काय फक्त करतोय प्लॉटिंगमधले म्हणजे जे पण आत्तापर्यंत मी जे पण डेव्हलपरबरोबर काम केलेलं आहे. ओके, राणे कोण आहेत? मराठी डेव्हलपर. ओके, तेंडुलकर मराठी डेव्हलपर, सावंत मराठी डेव्हलपर, गावकर मराठी डेव्हलपर, क्षीरसागर मराठी डेव्हलपर. ओके, सस्मित मराठी डेव्हलपर परत एकदा. ओके, राऊत म्हणून आहेत ते मराठी डेव्हलपर. आता मी कोकणातल्याच मराठी डेव्हलपर बरोबर काम करतोय. ओके, जर या मराठी डेव्हलपरना जर आज आपण सपोर्ट नाही केलं तर उद्या हे देशोधडीला लागणार आहेत आणि कुठचे तरी बाहेरची लोक येणार आणि तो रिअल इस्टेटचा जो बिझनेस आहे तर ते पण ते कॅप्चर करणार आहेत. लोकांना हेच कळत नाहीये की दीज आर द इंडस्ट्रीज, ओके, ज्याच्यामध्ये आज जरी कोकणी माणूस टिकून आहे, जर तो कोकणी माणूस त्याच्यातून पण बाहेर पडला तर कोण ना कोणतरी त्याच्यामधून आज तुम्ही बिल्डिंग मटेरियल सप्लाय हा जो बिझनेस आहे, तुम्ही कोकणात जाऊन बघा. तुम्ही लोकांना अजून सुद्धा आता त्या एक ज्या कल्पना आहेत ना, ज्या आपल्या एकदम आयडियलिस्टिक कल्पना आहेत, समुद्र, कोकण, गाव, त्या आहेत. पण त्याच्याबरोबर आत्ता जमिनीवरती काय चाललं याचा पण अभ्यास केला पाहिजे ना. कोणते बिझनेस आज कोकणी माणसाकडे आहेत आणि कोणते बिझनेस आज कोकणी माणसाच्या हातातून निघून गेलेत. आता जे आहेत ते तर टिकवा, जे निघून गेले ते गेले. बिल्डिंग मटेरियल सप्लाय तुमच्या हातात आहे का? कोणती म्हणजे एक कास्ट आहे, ओके, जी नॉन महाराष्ट्रीयन आहे, ओके, ती आता त्याच्यामध्ये आहे बिल्डिंग मटेरियल सप्लायमध्ये. त्यांना तुम्ही आज डॉमिनेट करूच शकत नाही. दे आर डॉमिनेटिंग ईच अँड एव्हरी बिल्डिंग मटेरियल सप्लाय. जो कोकणी माणूस आहे त्याला ते डॉमिनेट करतात कारण ते ॲज अ कम्युनिटी म्हणून काम करतात. आणि मला त्यांचा राग येत नाही, मला त्यांचा द्वेष येत नाही, कारण मला दिसतंय की बाबा त्यांनी बिझनेस डेव्हलप केला ॲज अ कम्युनिटी म्हणून. ते कमीच असतील ना, ते काय मेजॉरिटीमध्ये नाही आहेत. बरोबर, ते किती असतील? 50 असतील, 100 असतील,
बट ॲज अ कम्युनिटी म्हणून ते एकत्र आले आणि आपण काय करतो, दुसऱ्याने शिव्या घालतो. आज मराठी डेव्हलपर तिथे आहेत. ओके, आज आपण क्रेडाईसारखी कंपनी संस्था आहे आपली, क्रेडाई सिंधुदुर्ग. लोकांना काही माहिती नाही की क्रेडाई म्हणजे काय आहे. क्रेडाईचं जे दादरला आता माझं जस्ट बोलणं झालं क्रेडाईचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर. आता दादरला मोठी हे एक्झिबिशन होणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही येऊन बघा ना, कोण आहेत? सगळे मराठी आपले डेव्हलपर आहेत. त्याच्यामध्ये येणारे कोण आहेत? पूर्ण मुंबईतून सगळे मराठी लोकं येतात आणि ज्यांना स्वतः घर बांधायचं तर तिथे ते जाऊन घर बांधतात. मग आज या मराठी डेव्हलपरना आपण सपोर्ट नाही करणार का? माझा खूप कॉन्शियस क्लिअर आहे, की बाबा मी मराठी डेव्हलपरना सपोर्ट करतोय, त्यांच्याबरोबर काम करतोय, ते माझ्याबरोबर काम करतात बिकॉज त्यांना कळतंय, की बाबा हा मराठीमधून व्हिडिओ बनवतोय. ह्याचा जो सबस्क्रायबर बेस आहे तो मुंबई आणि पुण्यामध्ये आहे. आपण आपले जे कस्टमर आहेत त्यांचे कस्टमर सगळे मुंबई आणि पुण्यामध्ये बसले. जे कोकणामध्ये राहायचे, कोकणामधून ते जॉब करण्यासाठी मुंबईत आले आणि त्यांना असं आता एक एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हवं आहे कोकणामध्ये. जेव्हा ते रिटायरमेंट होऊन जेव्हा राहायला येतील तेव्हा. सो ही जी गणितं आहेत, जी आता मला कधी बोलता येत नाहीत माझ्या व्हिडिओमधून. आता पॉडकास्टमध्ये आलो म्हणून आता मी स्पष्टपणे बोलू शकतो. बरोबर. ओके, आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या कधी लोकांना कळणार? ओके, वेड्यासारखं कोणतरी म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, कोणतरी एक रील बनवणार, कोणतरी एक व्हिडिओ बनवणार आणि कोकण केला काढला, एखादा पॉलिटिशियन काहीतरी स्टेटमेंट करणार आणि ते लोकं घेऊन बसणार. तो शुद्ध मूर्खपणा आहे, माझ्या मते तरी. ओके, तुम्ही त्याचा अभ्यास तर करा, ते इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय. तुमच्या हातातून बिझनेस नुसतंच चाललंय. तुम्ही राहणार काय मग? ज्या दिवशी तुमच्यातून बिझनेस जाणार सगळे कोकणातले. आता तुम्ही कुडाळला जा, तुम्ही कडचौलीला जा, देवगडमध्ये जा. कुणाच्या हातात बिझनेसेस आहेत? ज्याच्या हातात बिझनेसेस आहेत, ओके, तोच कोकणावरती सत्ता करू शकतो, बरोबर. गाजू शकतो. आपण फक्त माता भडकून, शिव्या देऊन, भांडणं करून काहीही होणार नाहीये. शेवटी पैशाची ताकद आहे, ती पैशाची ताकद आहे आणि त्याच्यामुळे हे जी वित्त म्हणजे किंवा जो पैसा आहे, ती ताकद कोकणी माणसाच्या हातामध्ये येणं आवश्यक आहे. आज जे आपले कोकणी डेव्हलपर आहेत, त्यांच्या हातामध्ये जर त्यांनी उद्या ग्रो केलं, जर ते एकत्र आले, जर त्यांनी काहीतरी क्रिएट केलं, तर उद्या मे बी जे बिझनेसेस आज आपल्या हातातून गेलेले आहेत, जे दिसत आहेत, ते आपल्याकडे नाही आहेत, ते पण आपण परत कॅप्चर करू शकू इन फ्युचरमध्ये. आणि मराठी आज मी जनरली 100% लोकांबरोबर जे काम करतो कोकणामध्ये, ते सगळे मराठी आहेत. नॉन ख्रिश्चन लोकांमध्ये मी काम करत नाही. पण माझा कॉन्शियस क्लिअर आहे. पण हे मी त्या कमेंटमध्ये जाऊन एक्सप्लेन नाही करू शकत. बरोबर. ओके, हे मी जाऊन माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही. ओके, कारण माझ्या चॅनलमध्ये एक अल्गोरिदम असतो, तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर. ओके, तर मी ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड बनवतोय. ओके, तर त्याच्यामुळे आता मी नवीन चॅनल स्टार्ट केला, प्रगत लोके टॉक्स म्हणून. तर त्याच्यावरती आता मी नेपाळ्यांचा मुद्दा आहे, तो व्हिडिओ बनवला. आज ज्याला जवळजवळ 15,000 व्ह्यू आहेत. याच्यावरती यूट्यूबवरती, फेसबुकवरती जवळजवळ अजून एक 20,000 व्ह्यू आहे. तिथे मी प्रॉपरली तो नेपाळी का येतात कोकणामध्ये आणि ते घेणं का गरजेचं आहे आणि ती गरज काय आहे. ओके, कारण शेवटी बघा बिझनेस आपल्या हातात असणं आवश्यक आहे. आंबा बिझनेस, आंबा बागायतदार जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण राजे आहोत. ज्या दिवशी आपण आंबा बागायतदार राहणार आहे ना, त्या दिवशी प्रॉब्लेम. नेपाळी येत आहेत, ते येत आहेत, काम करतायत आणि जात आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नसता का नाही. दे आर जस्ट लेबर. जो चीप लेबर आहे तो आपल्याला मिळतोय, तो आपल्या बागायतदारांना गरज आहे. आणि आज आपले बागायतदार मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. त्याच्याबद्दल कोणाला बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्यांना लोकांना ऐकायचं नाही. नुसतं एक आता तुम्ही रिफायनरीचं काढलं, रिफायनरीवाले आले, बोलले, आंब्यावरती परिणाम. अरे पण आत्ता सध्या आंब्या बागायतदारांची अवस्था काय आहे? आज जेव्हा आंबा बागायतदार मोठ्या प्रमाणात फवारणी करतात, फवारणीसाठी किती खर्च येतो आणि आज त्याचा मोहर टिकत नाही आहे. आज यावर्षी आंब्याचं उत्पादन कितीतरी कमी आहे. हो. जवळजवळ 30% वरती आलाय. बरं. याच्यावरती कोणी रिसर्च करायला बघत नाहीये. आज फवारणीसाठी जी औषधं वापरली जातात, ती आंब्यासाठी स्पेसिफिक औषधं आहेत का? कधी आपलं कोकणी माणसं याच्यात कोकणी मुलं याच्यामध्ये पडणार आणि याचा अभ्यास करणार? कधी आपण आपण आपल्यासाठी जी औषधं लागणार आहेत आंब्यासाठी, ती कधी कोण डेव्हलप करणार? कधी त्याची कोणतरी फॅक्टरी टाकणार? औषधाची जी सगळी हे येतात म्हणजे जी औषधांची जे प्रोडक्ट्स येतात, त्यांच्या मागे जाऊन बघा. मॅन्युफॅक्चरर कोण? सांगली, कोल्हापूर, आंध्र प्रदेश, गुजरात इथे सगळे औषधांचे मॅन्युफॅक्चरर आहेत. कोकणामध्ये औषधं वापरली जाणार आंब्यासाठी. त्याच्यासाठी औषधच नाही, एकतर आंब्यासाठी. म्हणजे आंबा स्पेसिफिक. आपण जी औषधं वापरतो ती कसली वापरतो? भाजीपाल्याची औषधं. ती आपण आंब्यावरती मारतोय. बेबी कीटक-बिटक जरा मरतील, मोर सर्व्हाइव्ह होईल आपल्याला. त्याच्याबद्दल काही संशोधनच नाही कोणाचं. ओके, त्याच्याबद्दल आपण बिझनेस नाही करत आहोत. तर आपण आपल्या कंपनीज नाही खोलत आहोत. एवढा मोठा टर्नओव्हर आहे. तुम्ही म्हणजे असा आपल्याला फक्त आंबा, आंबा, आंबा वाटत राहतो. अरे पण तो आंबा म्हणजे जेव्हा शेतकऱ्याच्या हातामध्ये समजा आंबा विकल्यानंतर 10 लाख रुपये येत असतील. पण त्याच्यातले तो 5-6 लाख रुपये जर त्या औषधांमध्येच घालवणार असेल आणि त्या औषधामधून 5-6 लाख रुपये तो कोकणातून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर निघून गेले ना. ते तर कुठेतरी ज्यांनी औषधं विकली, मग ते बिझनेस कोण करणार? बरोबर.
मग ते बिझनेस तुम्ही करायला गेला की तुम्ही बोलणार अरे काय हे कसले औषधांचे बिझनेस आणि हे ते. अरे बाबा तो बिझनेस तर बिझनेस आहे. आज जर आंबा बागायतदारांना गरज आहे फवारणीच्या औषधांची, त्यांना खतांची गरज आहे. खतं सगळी बाहेरून येतात. खतं आपण मॅन्युफॅक्चर करत नाही. मग ह्या बिझनेसबद्दल पण कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे. सो दॅट इज रिझन आय स्टार्टेड अनदर चॅनल ओनली. तिथे या तुम्ही. तुम्हाला काय बोलायचं ते बोला. तिथे माडे वेळ आहे. माडे 10-12 मिनिटं मी दिवसातून देऊ शकतो. एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल मी बोलू शकतो. जसं आपण आता या पॉडकास्टवरती बोलतोय. बरोबर. तर ओके ठीक आहे. माडे तेवढा वेळ, कारण शेवटी मला माझा बिझनेस पण बघायचा ना. लोकांना उत्तर देत बसलो तर की माझा बिझनेस बाजूला राहिला. माझं कंटेंट क्रिएशन बाजूला राहिलं. सो माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं कंटेंट क्रिएशन आहे. माझा बिझनेस आहे. प्लस मी करतो ना. मी सांगतो की काय प्रॉब्लेम आहेत, कुठे अपॉर्च्युनिटीज आहेत. ज्यांना भेटतो त्यांना सांगतो की बाबा कुठे तुम्ही टुरिझमचा बिझनेस केला पाहिजे. मी स्पेसिफिक व्हिडिओ बनवलेले आहेत प्रगत लोके टॉक्सवरती आता, की बाबा कुठे टुरिझमच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही कसा बिझनेस सेटअप केला पाहिजे. आधी जाऊन डायरेक्ट जागा विकत घेऊ नका. ओके, तुम्ही जागा लीजवरती घ्या ना. आज कर्जतमध्ये माझे जे दोन्ही फार्म हाऊस आणि हे आहे विला आहे, तो का मी विकत नाही घेतला आहे. एवढे पैसे नाहीत माडे. मी तो लीजवरती घेतला आहे. तो लीजवरती घेऊन चालवून तर बघा. राईट. आणि तुम्हाला चालून बघितल्यानंतर कळेल बाबा की बाबा तुम्हाला खरोखर आहे का. कारण लोक जे जोशमध्ये येतात, अरे आम्ही कोकणात जाऊन सेटल होणार. एका वर्षानंतर हवा सगळी बाहेर पडते आणि सगळे धरून मुंबईला येतात. नाही ओके, किंवा जाऊन घर वगैरे बांधतात. एक जनरेशन घर बांधते, पण मुलांना काय तिकडे जायचं नसतं. मग ती प्रॉपर्टी विकायला येते. मग ती प्रॉपर्टी प्रगत लोकांनी चॅनलवरती प्रमोट केली की विकायची. त्यांच्या मागे रिझन काय ते माहितीच नाही की मुलांना जाण्यात इंटरेस्टच नाही आहे. आता आपटे म्हणून एक खूप चांगले कपल आहे. ओके, तर त्यांनी खूप मोठी अशी जागा घेतली आहे एकर्समध्ये. त्याच्यात त्यांनी रतांब्याची झाडं लावली. त्यांचा ब्रँड क्रिएट केला. त्यांनी रतांब्याचं तर प्रोडक्शन करतात. कोकम आगळ, तो कोकमाचा कोकम सरबत वगैरे खूप चांगलं काम करतात. पण त्यांचा एक मुलगा US ला आहे, एक मुलगी पुण्याला आहे IT मध्ये. त्या दोघांना पण ते त्यांचे जॉब सोडून नाही होऊ शकत. सो व्हॉट दे विल डू. मग ते काय म्हणतात, अरे प्रगत कुठेतरी चांगलाच माणूस बघ ज्याला या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्याची तू मला सांगड घालून दिलीस तर चांगलं आहे. सो आता ते मी रिअल इस्टेट तू करू शकतो. मी त्याचा व्हिडिओ बनवलेला. त्याच्या खाली पण जाऊन तुम्ही विकत नसणार, अरे कोकण विकताय. अरे या ना तुम्ही या, ते जागा घ्या विकत. ती तुम्ही बिझनेस टेक ओव्हर करा. तुम्ही तो कोकमाचा बिझनेस करा ना. पण तुम्हाला करायचा नाहीये. ओके, सो बोलण्यासारखं बरंच आहे. ओके. येस येस. तुम्हाला काय वाटतं पण कोकणात विकासाच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत प्रामुख्याने? बघा, पहिल्यांदा तर मला असं वाटतं की विकास याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे. ओके, सो आता जर आपण आपण म्हणतो डेव्हलप कंट्री आहे, तर मी US मध्ये पण 6 महिने होतो. आता लोक काय काय बोलत राहतात, अरे कोकणचा कॅलिफोर्निया करायचा नाही आपल्याला, कोकणच ठेवायचं आहे. अरे पण तुम्ही कॅलिफोर्नियात तरी गेलात तरी का. कॅलिफोर्निया म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती तरी आहे का. उगाच काही लोक हवेत बोलत बसतात. ओके, कॅलिफोर्नियात जा तर तुम्हाला कळेल की अरे रस्ते एवढे चांगल्या क्वालिटीचे आहेत. म्हणजे जर कॅलिफोर्नियातील 2 प्रमुख शहरं, एक सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिस. ओके, याच्यामधलं अंतर किती असेल, एक 600 ते 700 किलोमीटर आहे, पण तुम्ही 7 तासात पोहोचता. म्हणजे 100 किलोमीटरच्या वेगाने तुम्ही एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. आज आपली गावं आहेत कितीला. आज तळकोकण म्हटलं तर 500 किलोमीटरपेक्षा जास्त नाही. मुंबई ते गोवा अंतर 500 किलोमीटर आहे. म्हणजे आपण किती तासात गेलो पाहिजे, 5 तासात गेलो पाहिजे. आज 14 वर्ष आपला रस्ता तसाच आहे. ओके, आपण आज पण 12-12 तास जातो. आज याच्यामध्ये म्हणजे किती छोट्या गोष्टी आहेत की आज मी आंबाचा बिझनेस करतो. त्याच्यामुळे मला दिसतं की यार जो आंबा देवगडमधून निघतो तो कधी खराब होतो. कारण का, रस्ता खराब आहे. तो आदळ तापट देवगडचा आंबा येणार, प्लस त्याला जर वेळ लागणार जेवढा ट्रान्सपोर्टेशनमध्ये, तेवढं तो खराब होण्याची शक्यता आहे. सो पहिल्यांदा तर कनेक्टिव्हिटी आहे. ओके, रोड्स. आणि काही लोक आता अरे हा रोडचा, आता हा म्हणजे हायवे आपण बोलूच शकत नाही. ओके, मुंबई गोवा हायवे आहे तो. कारण आता आपण एक्सप्रेसवेने आपण प्रवास करतो. त्याच्यावरती कसं आहे, प्रॉपर बॅरिकेडिंग आहे, गावाच्या बाहेरून रस्ते गेले आहेत. आता हे हा जुनाच रस्ता होता, त्याला त्यांनी एक्सपांड केला. ओके, त्याला प्रॉपर असं काही विजन ठेवून तो काय हायवे बनवलेला नाही आहे. आता अजून एक हायवे बोलतात, ग्रीनफील्ड हायवे आणि एक कोस्टल हायवे. तर त्यावेळी तरी आय होप सो की प्रॉपर तो गावाच्या बाहेरून असेल. कारण आता जे पण नॉर्थमध्ये जे पण रस्ते झालेले आहेत, तर ते गावांच्या बाहेरून झालेले आहेत. ती गाडी एकदम सुसाट निघून जाते त्याच्यातून. ओके, तर तुम्ही अशा ठिकाणावरून रस्ते काढलेत. उद्या कोस्टल हायवे झाला किंवा ग्रीनफील्ड हायवे झाला, नथिंग लाईक इट. कनेक्टिव्हिटी म्हणाल तर दुसरं म्हणजे ती आपली रोडची एक झाली, पण दुसरं म्हणजे वॉटरची कनेक्टिव्हिटी. आज आपण युरोपमध्ये जातो तेव्हा काय, आज युरोपमध्ये जे भारतीय जातात फिरायला, त्यांना सगळ्यात जास्त काय आवडतं, तो क्रूज राईड्स. ते युरोप एक्सप्लोर करतात क्रूजमधून. आमची बोट 1980च्या दशकामध्ये जी बंद झाली, ती बंदच झाली. आणि जर तुम्ही गडकरी साहेबांना फॉलो करता, ओके, तर तुम्ही ऐकता ना की बाबा रोड आणि ट्रेन याच्यापेक्षा सुद्धा ट्रान्सपोर्टेशन जे कमी खर्चिक आहे, तर ते वॉटर ट्रान्सपोर्टेशन.
ओके, पाण्यामधून जे ट्रान्सपोर्टेशन चालतं, ओके, ते खूप स्वस्त पडतं. उद्या पाण्यामधून जर बोटीमधून जर माल इकडे मुंबईला येतं, तर तो खूप स्वस्तात येणार. ओके, आणि त्याच्याशिवाय टुरिझमला किती मोठा त्याच्यामधून टुरिझमला किती मोठ्या प्रमाणात वाव मिळेल. सेम थिंग ट्रेन आहे. ट्रेनची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. दुपत्री झाला पाहिजे हल्ला ट्रेनचा. फ्लाईटचा पण आता बोलूया नको, कारण चिपी एअरपोर्टची काय अवस्था आपल्याला माहिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यावासी जरा मोपाने येत आहेत, पण रत्नागिरी जिल्ह्याला आज पण एअरपोर्ट नाही आहे. सो मेन तर कनेक्टिव्हिटी आहे, पण त्याच्याशिवाय सुद्धा जो माइंडसेट आहे, ओके, सो मला असं वाटतं माइंडसेट हा खूप महत्त्वाचा आहे. आता कोकणातल्या लोकांनी माइंडसेट त्याचा चेंज केला पाहिजे. तर त्यांनी एंटरप्रिन्योरशिप याचा विचार केला पाहिजे, की बाबा आपण कशाप्रकारे कोकणामध्ये बिझनेसेस डेव्हलप करू शकतो आणि सस्टेनेबल बिझनेसेस, सस्टेनेबल लाईफस्टाईल पण त्याच्याबरोबर सस्टेनेबल बिझनेसेस डेव्हलप केले पाहिजेत. आणि असा तुटपुंजा विचार का करायचा मला कळत नाही. ओके, म्हणजे ते पु ल देशपांड्यांच्या नेहमीच पुस्तकामधून आलेलं आहे, की कोकणी माणूस असा एकदम थोडा आपला समाधानी आहे वगैरे. मी म्हणतो कोकणी माणसाने समाधानी राहून बरीच वर्ष झाली. त्याने आता असमाधानी राहायला पाहिजे. ओके, आपण कोकणापुरता नवा विचार का करायचा? कारण कोकणामध्ये जर एखादा प्रोडक्ट आहे, आता कालच माझी एक मीटिंग झाली KW मॅरेटला. तर त्या जे समोरची माणसं होती त्यांना कोकणामध्ये इंटरेस्ट होता. ओके, पण त्यांना कोकम हे महाराष्ट्रात विकायचंच नव्हतं. त्यांना ते दुबईला घेऊन जायचं आहे, कोकम सरबत, किंवा ते नॉर्थच्या पट्ट्यामध्ये विकायचं. सो आपण असा का नाही विचार करत, की आपल्याकडे ज्या इंडस्ट्रीज आहेत किंवा जे प्रोडक्ट्स आहेत किंवा अशा प्रकारचे बिझनेसेस आणू, जे कुठेतरी जगभर जाते. ओके, एक मोठी इंटरनॅशनल कंपनी फॉर्म होईल. आज आपण अदानींना शिव्या घालू किंवा अंबानींना शिव्या घालू, पण आज ते गुजरातच्या मातीतून निघालेले आहेत मुंबईत राहतात. मुंबईमध्ये पण त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. पण आज त्यांनी त्यांची जी बिझनेसेस आहेत, तर ते गुजरातच्या बाहेर घेऊन गेलेत, महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन गेलेत. ते जगभर झाले आहेत. आज अदानीच्या खाणी ऑस्ट्रेलियामध्ये पण आहेत आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आहेत. तर त्या अनुषंगाने आपण तसे विचार केले पाहिजे. आपण माइंडसेटचा विचार केला पाहिजे, की आपण म्हणजे एखादी हॉस्पिटॅलिटी कंपनी स्टार्ट केली किंवा रिअल इस्टेट कंपनी स्टार्ट केली, की अशी का नाही आपण विचार करू शकत, की बाबा अशी रिअल इस्टेट कंपनी आता तरी मी कोकणातून स्टार्ट करेन, पण ती उद्या जगामध्ये काम करेल. म्हणजे सो त्या माइंडसेटने जर तुम्ही काम केलात, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कोकणच्या डेव्हलपमेंट. आणि त्यातून मग प्रत्येकाला वेगवेगळे मार्ग सुचतील. ओके, आज मी या क्षेत्रामध्ये मला जसं जमतं, मला जसं कळतं, त्या अनुषंगाने मी वेगवेगळे बिझनेस डेव्हलप करतोय. कोणतरी येईल तो वेगळाच काहीतरी बिझनेस काढेल. ओके, आणि जरुरी नाही आहे की प्रत्येकाने फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड बिझनेस केले पाहिजे. ओके, सो बघा सर्व्हिस रिलेटेड बिझनेस करायला काय प्रॉब्लेम आहे? उद्या जर IT पुण्यामध्ये क्रिएट होऊ शकते, तर ते रत्नागिरीला का नाही क्रिएट होऊ शकत? उद्या जर रत्नागिरी आहे कितीला मुंबईपासून? ओके, हार्डली 200-250 किलोमीटर. जर रस्ता चांगला झाला तर 2.5 तासामध्ये तुम्ही मुंबईतून तुम्ही रत्नागिरीला येऊ शकता. खूप चांगलं मोठं शहर आहे. त्याच्या आजूबाजूला प्रचंड जागा आहे. का नाही IT कंपनीज तिकडे येऊ शकत? का नाही मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड कंपनीज तिथे येऊ शकत? मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मी असं म्हणत नाही, की बघा मी पण जो रिफायनरीच्या वेळी पण जो मुद्दा घेतला आहे, ते म्हणत होतो, की यार ओव्हरऑल डेव्हलपमेंट तर करा. ओके, बाकीचे डेव्हलपमेंट लागले तर असे हे प्रोजेक्ट आपल्यावरती लादले जाणार. ओके, आणि मग उद्या त्याच्यामध्ये दुसरा पण हा मुद्दा तर, की देशासाठीचा गरज आहे. देशासाठी एक कोणाला मरायला आवडत नाहीत, पण सैनिक शेवटी देशासाठी मरायला जातोच ना. ओके, तो त्याचा मृत्यू होतो ना त्याचा तिथे सीमेवरती. मग आपला लॉस आहे ना त्याच्यामध्ये. ओके, मग देशासाठी एखाद्या गोष्टीची गरज आहे ना, तर ती करणं आवश्यक आहे. त्यावेळी मग आपण जे लोकल इंटरेस्ट आहेत ते बाजूला ठेवले पाहिजे. ओके, पण ते प्रोजेक्ट वगैरे राहू दे बाजूला, पण आधी मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड, सर्व्हिस रिलेटेड प्रोजेक्ट्स हे कोकणामध्ये आले पाहिजे. तर त्याचं पण आपण स्वागत केलं पाहिजे. त्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप झालं पाहिजे. आज आपल्या सिटीजची अवस्था काय आहे? ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पॉप्युलेशन किती आहे? 8 लाख पण नाही. ओके, म्हणजे नावाला फक्त 8 लाख आहे, पण त्यातले राहतात किती लोकं? त्यातले 2 लाख तरुण असतील, तर ते सगळे मुंबईला आले. नावाला फक्त त्यांचा आधार कार्ड गावाला आहे. सगळी म्हातारी माणसं आहेत. मग का कोणी तिथे जाऊन बिझनेस सेटअप करणार आहे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड, सर्व्हिस रिलेटेड? आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठे आहेत? म्हणजे मूव्ही थिएटरच नाही आहेत. आता सावंतवाडीला एक छोटी मल्टिप्लेक्स झालेत. का तिकडे कोण मल्टिप्लेक्स टाकणार नाही, तिथे कोण डीमार्ट टाकणार नाही. कारण आपण एक जी Tier 2 सिटी म्हणतो, ज्याची एक पॉप्युलेशन 50,000 to 1,00,000च्या आसपास असली पाहिजे. सो अशी Tier 2 सिटीज आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती आहे? 0. अच्छा. ओके, हा जो बेसिक अभ्यास आहे ना, हा जोपर्यंत कोकणी माणूस करत नाही, ओके, तोपर्यंत त्याला कळणारच नाही. कारण जोपर्यंत गावातली जी मुलं आहेत, ओके, तिथे गाव सोडणारच आहेत. कारण गावातल्या मुलींना गावात राहायचं नाहीये. कारण त्यांना ज्या एक फॅसिलिटीज हव्या आहेत, ज्या बेसिक लाईफस्टाईल हवी आहे, ती त्यांना गावामध्ये मिळतच नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच मिळत नाही. त्यांना मुंबईचा रस्ता धरावा लागतो. बरोबर. पण जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ॲटलीस्ट एक 2 ते 3 सिटीज ज्या Tier 2 सिटीज आहेत, ज्या डेव्हलप झाल्या, ज्याची पॉप्युलेशन 50,000 आहे, ऑब्व्हियसली तिथे डीमार्ट येणार. ऑब्व्हियसली तिथे एक मॉल येणार. ऑब्व्हियसली तिथे एक मल्टिप्लेक्स येणार. ऑब्व्हियसली तिथे ब्रँड येणार वेगवेगळे. ते सेटअप होणार. आणि मग जर मला कणकवलीमध्ये मिळतंय, तर मी कशाला मुंबईला येऊ मग? मग मी राहतो ना, मी आचऱ्यामध्येच.
मी आचरेहून कणकवलीला अपडाऊन करेन ना, मी तासाभरामध्ये जाईन ना. पण दॅन वी नीड दोज बिग सिटीज ऑल्सो. आज कणकवलीची पॉप्युलेशन किती आहे? 13,000 14,000. ते पण लोक आता किती लोक आहेत त्याच्यामध्ये पण किती बाहेरची लोक आहे सांगायची गरज नाही आहे. कुडाची पॉप्युलेशन किती असेल? 13-14,000. मालवणची पॉप्युलेशन किती आहे? 6-7,000. देवगडची पॉप्युलेशन 5,000 आहे. हे आपले मेजर सिटीज आहेत. आणि मेजर सिटीजचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? आज मेजर सिटीजमध्ये प्रत्येक ठिकाणी जागेचे एक रेट असतात ना, त्यानुसार बिल्डिंग बांधली तर लोक बिल्डिंगमध्ये राहायला जाणार ना, कारण बंगला बांधून त्यांना परवडणार नाही आहे. हार्ट ऑफ द सिटीमध्ये बिल्डिंग बांधली एखाद्या डेव्हलपरनी, आपल्या मराठी डेव्हलपरनी, आपण त्याचे व्हिडिओ बनवून, अरे कोकणामध्ये तुम्ही सगळ्या स्लॅबचं करताय. अरे हिशोब तर बघा, ती सिटी आहे, त्या सिटीमध्ये तुम्ही बिल्डिंग बनवा ना. आपल्या सिटीज आपण चांगल्या प्रॉपर डेव्हलप करूया ना. जर कुठे कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या जर सिटीज चांगल्या प्रकारे डेव्हलप झाल्या, तिथे एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं, तर कुठे तिथे येते ना मॅन्युफॅक्चरिंगची जॉब, सर्व्हिस रिलेटेड जॉब. कोणाला नाही आवडणार आहे कोकणातल्या मुलांना, की बाबा मी आचराला राहतोय, मी माझी शेती पण सांभाळतोय आणि मी जाऊन 9 to 5 जॉब पण करून येतोय, मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे मी माझ्या शेतावरती काम करतोय. सगळ्यांना आवडत, पण आज त्यांच्यासमोर तो ऑप्शन नाही आहे, कारण आपण तो ऑप्शन क्रिएटच नाही करत आहोत. राईट. आपण त्या सिटीज पण डेव्हलप केल्या पाहिजे. जो विजन म्हणजे एक ओव्हरऑल विजन असणं आवश्यक आहे. आपण असं काय काय जण म्हणतात, अरे नाही ना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. अरे पर्यटन जिल्हा आहे, पण पर्यटन जिल्हा आहे कुठे? पण तो म्हणजे फक्त पॉकेट्समध्ये आहे. मालवण, तारकर्ली, देवबाग इथे पर्यटन संपतं. बरोबर. बाकी ठिकाणचं पर्यटन हे सस्टेनेबल नाही आहे बिझनेस वाईज. ओके, मग नुसतं पर्यटन म्हणून करणार काय? आपण ओव्हरऑल विकास कसा करणार आपल्या कोकणाचा? ओके, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा वेगळा असला पाहिजे असं मला असं वाटतं. आणि MMR रिजन तर हा प्रॉपरली वेगळा आहे. ओके, जेव्हा आपण रायगड जिल्हा म्हणतो, ठाणे जिल्हा म्हणतो, पालघर जिल्हा म्हणतो. ओके, सो इथे हेविली अर्बनायझेशन झालेलं आहे. तर सो तिकडची आपली जी आहे विजन आहे, तर ते अर्बनच असलं पाहिजे. रोटी आता आपण आपल्या आयुष्यात काहीही करतो तर आपल्याला घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. आता तुम्ही जे पण करता त्यामध्ये तुमच्या घरच्यांचा किती सपोर्ट आहे आणि तुमच्या प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये बऱ्याच वेळा प्रेरणा मॅडम असतात, तर त्यांची तुम्हाला किती साथ मिळते? बघा, बिझनेस म्हटलं ना, की आपल्याला समजून गेलं की तो ना मे बी फॅमिली बिझनेसच होतो. बरोबर. ओके, कारण बिझनेसमध्ये ना एक ना कल्चर घरामध्येच क्रिएट होतं. ओके, आणि ते कल्चर जोपर्यंत तुमच्या घरामध्ये क्रिएट होत नाही, ओके, तोपर्यंत तुम्ही ना एक सक्सेसफुल बिझनेसमॅन बनू शकत नाही. आपल्या मराठी माणसात ना थोडं तेच होऊन जातं. आपण ना एकांगी लढत देत राहतो. ओके, पण आपल्या घरचे मग त्यांना कळत नाही की नक्की हा करतो काय आहे, याचं बरोबर चाललं आहे की नाही चाललं आहे. कारण माझी पण काय कोणती बिझनेसची बॅकग्राऊंड आहे. माझ्या वडिलांची जनरेशन सगळे टीचर्स आहेत आणि माझे जे भाऊ बहिणी आहेत ते सगळे IT मध्ये. अर्धे केले USला, अर्धे आहेत मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये. सो आता मग हे सगळं होत असताना आता माझी बायको पण आली, तर ती पण आधी IT मध्येच होती. सो शी वॉज वर्किंग विथ महिंद्रा अँड महिंद्रा. पण जेव्हा ती माझ्याबरोबर राहून जेव्हा तिला हे बिझनेस कळायला लागले, तिने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की लाईक हाऊ मच वी कॅन डू. ओके, याच्यामध्येच आपण किती क्रिएट करू शकतो आणि याच्यातूनच आपण किती जॉब डेव्हलपमेंट क्रिएट करू शकतो. ओके, कारण आपल्या देशाला गरज काय? आज 3.5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे आपली आणि आपण स्वप्न बघतोय 2047 साली आपण 30 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणू. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? एम्प्लॉयमेंट वाढली पाहिजे. राईट. तुम्ही जॉब करून फायदा नाही आहे. आज जर मी बिझनेस करतोय तर डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मी म्हटलं तसं 8 आहे, पण इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जवळजवळ 20-25 आहे. तर तेवढे जॉब्स मी क्रिएट करतोय ना. तर हे सगळं तर जेव्हा ती माझ्याबरोबर फिरायला लागली जॉब करता करता, तेव्हा तिने हे बघितलं, तिला याच्यातले पोटेन्शियल्स कळले की बाबा येस, मी जॉब करते, चांगला पगार आहे मला, पण याच्यामध्ये जर मी उतरले, ह्याच्याबरोबर मी कॉन्ट्रिब्युशन केलं माझं, ओके, सो आज आपल्याकडे चांगली टीम आहे, तो आपण अजून ही गोष्ट पुढे नेऊ शकतो. सो ते तिला पण रिअलाईज झालं आणि त्यानंतर मग शी क्विट द जॉब, शी जॉइन मी. आता आम्ही दोघं मिळून करतोय. त्याच्यामुळे कसं आज प्रेशर नाही आहे. जसं मी सुरुवातीलाच बोललात ना, अरे का खूप प्रेशर आहे का, एवढं मल्टीटास्किंग, एवढं मल्टिपल बिझनेसेस नाही आहे. कारण मला माहिती आहे की चला ठीक आहे, मी आता इकडे तुमच्याबरोबर पॉडकास्टवरती गप्पा मारतोय. प्रेरणा इज टेकिंग केअर ऑफ द ऑफिस. ओके, सो ते असणं खूप आवश्यक आहे. राईट. सो प्रेरणा इज लाईक म्हणजे बॅकबोन आहे असं आपण म्हणू शकतो इंडस्ट्रीचा. कारण बघा, मी आय एम व्हेरी गुड विथ फिगर्स, पण मला अकाउंटचा कंटाळा आहे. ओके, मी ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ऑपरेशन्सच्या, त्या मला करायचा कंटाळा आहे. ओके, आय एम व्हेरी गुड विथ सेल्स, डील्स, एक विजन म्हणा की पुढे काय करायचं आहे, काय करायचं आहे, की आपण कुठची इंडस्ट्री काय चालली आहे, आपण कुठे पोटेन्शियल्स आहेत, आपण इथे काम करू शकतो, तिथे काम करू शकतो. हा माझा फोर्टी आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक फोर्टी असतो. पण जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत अकाउंटच्या, मला बाबा त्या एक्सेल शीटवरती बसायला कंटाळा येतो. मला तुम्ही एक्सेल शीटवरती सगळा डेटा टाकून द्या. ओके, त्यानंतर मी बघतो की बाबा प्रॉफिट अँड लॉस किती आहे, टर्नओव्हर किती आहे, रेव्हेन्यू किती आहे, आपली प्रॉफिट मार्जिन किती आहे. बरोबर. सो त्याचा अभ्यास करून, पण मी एक्सेल शीटवरती डेटा टाकू शकत नाही. सो समबडी नीड टू डू दॅट वर्क. सो प्रेरणाची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, सो
तो एक नेहमीच राहिला आहे. आणि सुरुवातीला बघा माझे आई-वडील हे असं म्हणत नाही आहेत, की खूप सपोर्टिव्ह होते असं नाही. कारण मी पण अभ्यासात हुशार होतो. आता माझी बहीण यूएसला आहे. ओके. सो शी इज वर्किंग विथ लॉट ऑफ आय-टी कंपनीज चांगल्या-चांगल्या यूएसमधलं. सो माझ्या आई-वडिलांना ते पण एक्स्पेक्टेशन होत्या, की मुलगा हुशार आहे, सायन्सला गेला आहे, की त्याने इंजिनिअर बनावा, अब्रॉडला जावा. ओके. पण जसं मी तुम्हाला म्हटलं, की मला इंटरेस्ट होता त्या गोष्टीमध्ये. सो त्यामुळे तो एक काळ गेला मधला. ओके. ज्यावेळी माझ्या आई-वडिलांना असं वाटत, अरे नक्की करतोय काय? करतोय काय? आणि आता एक आहे चांगली गोष्ट आहे, की आता फेम पण आहे. जेव्हा आता आम्ही कुठे पण रेस्टॉरंटला जातो, फिरायला जातो किंवा लोकं येऊन भेटतात किंवा आई जरी एकटी जात असली, वडील जरी एकटे फिरत असले, तरी ते अरे हां, प्रगत लोकेचे वडील ना, प्रगत लोकेची आई ना. अच्छा. ओके. सो ते त्यांना मग आनंद होतो. मग आता तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार थोडंफार. आज त्यांचा पूर्ण विश्वास आहे. आज त्यांचा पूर्ण बॅकिंग आहे. बिझनेसला अरे हे करतोय, ते करतोय, कसं करतोय, काय करतोय, तुला काय मदत लागणार आहे का? सो त्यासाठी तुम्हाला थोडा जनरेशनल गॅप आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला थोडं काम करावं लागेल. आज तो अचीव्ह केला आहे. सो आज आई-वडिलांना पूर्ण सपोर्ट आहे. बायको तर बिझनेसमध्येच आहे. ओके. सो त्याच्याबद्दल म्हणजे फॅमिलीच्या दृष्टीने ऑल ओके. आता आपण शेवटचं एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. तुमचं आवडतं कोकणातील ठिकाण? माझं गाव मिडबाव. ओके. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा कोण? ब्रेड. प्रेरणा मॅडम यांना एका शब्दात त्यांचं कसं वर्णन कराल? एनर्जेटिक. तुमचा आवडता कोकणातील पदार्थ? मासे अजून काय? उद्योजक म्हणून यशस्वी होण्याचा एक मंत्र? माइंडसेट. माइंडसेट. व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ सक्सेस? ॲम्बिशन. ओके. वन थिंग दॅट पीपल डोंट नो अबाउट यू? तुम्ही खूप अभ्यासू आहे. आणि म्हणजे जे पर्यटक कोकणात फिरायला येतात त्यांना बघण्यासाठी अशी कोणती डेस्टिनेशन्स आहेत, 3 डेस्टिनेशन ते तुम्ही सजेस्ट कराल? बघा, एक तर तुम्ही नेहमी मालवण तारखेला देवबागला जाता तिथं जाच, पण तुम्ही देवगडला पण फिरायला या. आणि त्याच्याशिवाय तुम्ही रत्नागिरीचा जो पट्टा आहे आपला, रत्नागिरी गणपतीपुळे, त्याच्या आजूबाजूला पण बघण्यासारखी छोटी छोटी बरीच ठिकाण ओके, ते तुमच्या माझ्या चॅनलवर पण दिसतील. तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता. अच्छा. वेअर यू सी युअर सेल्फ आफ्टर 5 इयर्स? ॲज अ एंटरप्रेन्युअर, फुल टाईम एंटरप्रेन्युअर. ओके. सो कॉन्टेंट क्रिएशन विल बी टेकन केअर ऑफ माय कंपनी. ओके. सो मला असं वाटत नाही की मी आयुष्यभर कॉन्टेंट क्रिएशन करू शकतो. मी बिहाइंड द कॅमेरा राहून नेहमीच काम केलं आहे, तसंच मी काम करत राहीन. बट मे बी देर विल बी अनदर फेसेस हू विल क्रिएटिंग कॉन्टेंट फॉर माय कंपनी. ओके. आणि मला मागे राहून काम करायला नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप गोष्टी शिकता आल्या, समजल्या. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.